जय गजानन माऊली. आज माठोडा येथून पालखी चालली आहे श्री क्षेत्र शेगाव. तर त्यांच्यासाठी अल्प उपहारचा कार्यक्रम हा मठात ठेवण्यात आलेला आहे. श्री संत केशव भारती महाराज संस्थान यांच्यातर्फे. आम्ही त्यांच्या सेवेत सध्या उपस्थित आहोत. तर मी नाही तर आमचे मेंबर रुपेदादा, गोविंदा आणि इकडे महाराज आहे, खडो महाराज, बाकी सर्व भक्तगण मंडळी सर्वजण हजर आहे. बस पालखी 2 मिनिटात येणार आहे. हे आहे श्री संत केशव भारती महाराज कोरुम आणि थोड्याच वेळात इथं पालखी येणार आहे. प्रतीक भाऊनं सांगितलंच तुम्हाला. हनुमानजी इकडे लोक बसले आहे. गोमदादा नेमकर यांनी हार आणलेला आहे महाराजांना आणि पालखी आलेली आहे गावात. हे दादा माटोळ्यावरून आले. घेतले निंबू आणि रुपयादाने घेतले चम्मच आणि खाली कर रे, खाली कर. याने घेतला पोहे, हे बघून द्या. आणि बाकीच्याने काका आले सहकार्य करायले. इकडे पोहे आणि काकाने घेतला रस्सा. निलेश काका इकडे बा, निलेश काका इकडे बा. काकाने घेतला रस्सा घेतला काकानं. आणि लवकर द्या. तो काय घेतला? द्रोण घे ना तू. याने घेतलं द्रोण. आपल्याला भेटले सर्वेश भाऊ आणि माटोळ्याच्या पालखीत चालले वारकरी. रील स्टार काकाशी काढून आले. तर रुपेश दाले घेतला आपल्या व्हिडिओत. तर रुपेश दा असतेच, पण सर्वेश भाऊने आज रुपेश दाले घेतला व्हिडिओमध्ये. चालले सर्वेश भाऊ. आणि सर्वेश भाऊ चालले. यांचा नाश्ता गिष्ट झाला. आता आम्ही पण नाश्ता करतो पालखी आल्यावर. हे बा सुनील काका भिडले पण नाश्त्याने. आणि हा बालुशाही घेऊन उभा आहे. एकच बालुशाही घेतली आहे ना भाऊने एकच बालुशाही घेतली. अरे मी पण घेतली एक बालुशाही. आपल्या भेटले आणि हा चालला वारकरी म्हणजे पालखीत चालला. हा पण चालला पालखीत आणि हे काका पण चालले पालखीत. सर्व चालले. मोहन काकानं घेतलं बा नाश्त्याने. कढई टाकली ना. 2 मिनिट थांबला. पालखी खाली जाणे पण खाली वाटत सगळं नाश्ता आले. ठीक आहे.
नाश्ता घेतला, नाश्ता करतो आता मी. गिद्दा बसले. आता झाडतो आणि हे पूर्ण चटई वगैरे उचलले आम्ही. पूर्ण खाली झाली, पालखी चालली गेली, शेगावची गेली. आणि आता झाडतो मी आणि सोबत आरुपेद्दा काकाशी बांधते. आता हे झालं झाडून. आता जो आम्ही घरी चालताना माऊली चला ना, कामावर जावं लागते. आज कुठं कामाला जाणे होतो आज कामाला लागते मदन महाराज. आणि आता जातो आम्ही घरी. पूर्ण चकाचक झालं क्लीन. आणि गोविंदा सर पण होते हेल्प करायला. काय करू आला रे तू? मग उठणं तिथून पा कसं खेळून आला. चांगलं आहे जर पाठवा. हो गुणवंत बाबा मुझे हो, गुणवंत बाबा मुझे हो, गुणवंत बाबा मुझे दुआओं में बिठा लो. बेसहारा बेघर हूँ मैं हो, बेसहारा बेघर हूँ मैं, अपनी छाओं में बिठा लो. तर मठातून आलो आणि कामं गिमं झाले मठातले पूर्ण. तर आता जाणार मी आत्या तिथं. आत्याचं ऑपरेशन झालं आहे, कमरीचा बॉल सटकला होता, तो बॉलचं ऑपरेशन झालं. तर आता जाणार आहे पहिले टाकतो पेट्रोल, मग जो अमरावती. हिमांशू तू चालला आहे घे सोमन. हवाई महाराजच्या गाडीने 800 लावले आज. अमरावती चाललो म्हणून 200 टाकून आलो. हे आहे माझ्या आत्याचं घर. आणि इकडे बघू शकतो किती मोठी बिल्डिंग बांधण्यात चालू आहे खतरनाक पैकी. चला आता अंदर जातो आता आम्ही. छोटंसं दुकान आत्याच्या घरात. दादाची मुलगी माझ्या फ्रेंड आली तिची. आणि हे दादाचं घर आहे ना ग. जेवली तू? ह्या वरचा रूम आहे. दादांची तर एसी लावली. आणि हे शारू कोणा बोलून आली. मस्त करून राहिली शारूबाई. या वरचा परिसर राटगाव. हे घर बघून घ्या किती मस्त आहे. तिचे काम करून राहिले. मी इकडे लॉलीपॉप खाऊन राहिली एकटी घरीच दुकानात. खाय ना पटकन. आणि हे दुकान हे आहे डीमार्ट गोपालनगरचं. आधी इथं मी काम करत होतो 1 वर्ष आधी. आणि अंदरून दाखवतो तुम्हाला. ग्रोसरी, लेडीज वेअर आणि फुटवेअर. सिद्ध दुकान कृष्णा भाऊची दाबेली. आता दिली आम्ही भेलची ऑर्डर. भाऊन आणली ऑर्डर. ऐसा किया. आता बसलो घरी. आणि डीमार्टमध्ये व्हिडिओ काढू नाही शकलो कारण की लय गर्दी होती. आणि आपले दोस्त मित्र भेटले होते. तर डीमार्टला 1 वर्ष काम केलं मी. लय दबाव टाकते डीमार्टमध्ये म्हणून सोडावं लागलं. माझे दोस्त मित्र भेटले होते तर गोष्टी गप्पात म्हणजे लय टाईम झाला. ताई बाहेर होती म्हणून व्हिडिओ काढला नाही मी. चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटू.